नमस्कार गोंयकारांनो. न्यूज गोवा चॅनलात तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत. इश्टानो, आयज आमच्या वांगडा परत एकदा आसा गोंयचे नामनेचे समाजसेवक, एनवायरमेंट चळवळींतले एक म्होरके कार्यकर्ते आणि एक असोच लोकांच्या उल्याक धांवून वचपी एक गोंयचो राखणदार सपनेश शेर्लेकर. सपनेश बाब, तुमचे स्वागत. सपनेश बाब, आयज तुमकां हांगा मुद्दाम आपोवपाचे एक आमकां काही गोष्टी तुमचे कडल्यान क्लियर करून घेवपाच्यो आशिल्ल्यो किंवा समजून घेवपाच्यो आशिल्ल्यो. इनफ इज इनफ हे आतां परत एकदा म्हणजे लोकां मेरेन वचून एक्टीव जावपाक लागला सगळे कडेन. आतां कालची तुमची लेटेस्टची मिटींग जाली ती कांदोळी जाल्या, त्या पयलीं बिचोली जाल्ली आनी गोंयच्या खुबश्या भागांत ह्यो सगळ्यो मिटिंग्यो जाल्या आनी लोकांचो रिस्पॉन्स मोठ्या संख्येन आसा, मोठ्या प्रमाणांत आसा. कारापूर सरवणाचो जेन्ना आमी इशू पळयता आनी थंयचो लोकांचो रिस्पॉन्स पळयता, थळावे लोक ज्या तरेन थंय आक्रमक जाल्या किंवा आंदोलन ज्या तरेन करता आनी तुमचो तातूंतलो सहभाग, एक्च्युअल सपनेश शेर्लेकर म्हणून जो सहभाग आसा किंवा इनफ इज इनफ चळवळीचो एक प्रतिनिधी म्हणून तुमच्या थंयचे जे एक एक्झिस्टन्स आनी तुमचो जो एक एक्टीव रोल आसा, तो सगळो पळयल्या उपरांत आतां हें आंदोलन नेमकें खंय आसा आनी तें खंयचे दिशेन नेमकें चल्लां आनी ओवरऑल इनफ इज इनफ हे सध्या कशे तरेन हे सगळे म्हणजे ज्याका आमी अमरेला म्हणटा किंवा बाकीच्या कितें जी नांवां दिवपाची ती दिता, हे नेमकें कशें चल्लां? इनफ इज इनफ आमचे जस्टीस फॉर्दिन रिबेलो सर आसा, तांकां आतां लोक एक सेवियरशे पळोवपाक लागला, जे आतां गोंयचे तारणहार करतले, वाचयतले गोंयाक अशें समजून पळोवपाक लागला आनी डिजर्विंगली पळोवपाची, कित्याक त्या स्तराचेर पावलेले गोंयकार आनीक कोण ना. जो MLA जाल्लो, जे चीफ जस्टीस जावन गेले, जज आसलेले, ह्या लेवलाचेर पावपी गोंयकार आनीक कोण खूब बरो एडवोकेट. हय. सो असो आमकां एक महान मनीस आतां गोंयाच्या फावरान वावुरपाक लागला, आमच्या फावरान वावुरपाक लागला, तो आमकां खूब व्हडलें बळ मेळ्ळेलें आसा आनी डिजर्विंगली लोकूय आतां खूब एक्सपेक्ट करपाक लागला, अपेक्षा धरपाक लागला की ह्या इनफ इज इनफ मुवमेंट आमकां आतां फुडें वचोन गोंय राखतले. आनी त्या वाटेन हालचाली म्हटल्यार वाटचालूय चालू जाल्लेली आसा. पयर कारापूर मिटींग जाली, शेनवारा आयतारा कानोळे मिटींग जाली, ह्या शेनवारा सांताक्रूज मिटींग आसा, आयतारा केरी मिटींग आसा, सत्तरी केरी. हय. सो अशे फाटोफाट मिटींग्यो घेवन लोकांक एकठांय हाडप, अवेर करप, जागृत करप, सो दॅट लोकांक कळपाक जाय गोंयांत चल्लां तें बरें चल्लां, वायट चल्लां, समजूत येवपाक जाय, त्या दिशेन बरी वाटचाल चल्ला अशें म्हणू शकता. एज फार एज कारापूर इज कन्सर्न्ड, प्रेशर माउंट जायत आहा सरकाराचेर आनी दिसता कितलो प्रेशर माउंट जाता तो. आनी ही एक्चुअली सीख आहा, देख आहा सगळ्या जे रियल इस्टेट भायल्यांतल्यान गोंयान येता तांकां, की तुमी बाकीच्या कडेन जसो धंदो केलो तसो गोंयान करपाक तितले सोंपें जावचें ना. आतां ही बेस्ट केस आसा, कित्याक ते सरकाराचोच मंत्री आहा भितर इनवॉल्ड, तो सुद्दां आसुनूय वाट सोंपी ना. ही मेसेज वयता, म्हणजे ग्रांटेड धरू नाका ही मेसेज तातूंतल्यान वता. पूण चळवळ म्हणून जर विचार केलो, एक म्हणजे आता सध्या ज्या तरेन थंय आंदोलन सुरू आसा, त्या आंदोलनाक बळकटी दिवपा खातीर जी कितें गरज आसा ती नेमकी कितें आसा आनी कशे तरेन तुमी थंय एक मार्गदर्शक म्हणून किंवा इनफ इज इनफचे प्रतिनिधी म्हणून सुद्दां तुमी कशें थंय काम करता? काय ना, लिमिटेड आहा. तांकां दोनूच सांगला, फोकस रावा, डिबेट जावं नाका, की आतां पयरूच तेंचेर FIR घातला, सो भिवू नाका, फोकस रावा. आमकां कितें जाय, आमकां तो प्रोजेक्ट गेल्लो त्या गांवच्या, सो तुमी आतां FIR जाली भिवपाचे बीन म्हटल्यार फाटीं सरपाचे किंवा आनी कितें आतां जेणी कंप्लेन मारला तेंच्या फाटल्यान ते लागपाकूच जाय, पूण सद्याक नाका, पॅरलली करया, पूण फोकस रावया. फोकस इम्पॉर्टंट आसा, नाल्यार मागीर सगळेच कडेन धांवता, सगळेच जाण तशें जावंक फावना. बरोबर. सो तो एक इम्पॉर्टंट आसा आनी प्रायोरिटी आमचे सारखे करेक्टली सेट करपाक जाय. फोकस एंड प्रायोरिटी खंयचो रिजल्ट आमकां अचीव करून दितले. कारापूरची जी पंचायत आसा, त्यांची लोकल पंचायत, ते पंचायती कडल्यान लोकांची कांय अपेक्षा आसा आनी सध्या ते अपेक्षांक पंचायत ही
त्यो अपेक्षा पूर्ण करपाक शकना अशी एक सादारण सिच्युएशन आसा. म्हणजे लोक वता तांकां प्रश्नाचो तांचेर भडिमार करता, पूण ते नेमके जे कितें करपाक जाय लोकांची जी मागणी आसा ते मागणीक ते सहकार्य करना अशें एक आतां सादारण एक सिच्युएशन आसा. सो पंचायतीच्या कडल्यान ह्यो अपेक्षा कितें आनी पंचायतीचेर कशे तरेन दबाव हाडून त्या प्रोजेक्टाक कशे तरेन विरोध करप शक्य आसा? ह्यो प्रोजेक्ट हं. जितलो कारापुरान चल्ला हं. तितलो अख्ख्या गोंयच्या लोकांची नजर आसा आनी नजर आसपाकूय जाय, हं. कित्याक एक व्हॅल्युएबल लेसन हांगाच्यान गोंयकारांक मेळटा. हं. आतां ग्रामसभा जाली, ग्रामसभा जातकणी जे रेझोल्युशन्स घेतलेले शोकॉज नोटीस इश्यू करपाची, स्टॉप नोटीस इश्यू करपाची, हे सगळे सहमतान मान्य जाल्ले. हं. तेजे उपरांत पंचायत मिटींग जाली, हं. बॉडी मिटींग म्हणटाली, तितूनय कन्फर्म जाले. हं. पूण जेन्ना आतां वेळ येयलो शोकॉज काडपाची, हं. सरपंच रिजायन जावन भायर सरली, हं. डेप्युटी सरपंच जी आसा ती म्हणटा आपूण सायन करिना. हं. आतां हांगासर देख घेवपा सारकी जी गोष्ट आसा, हं. ही डेप्युटी सरपंच मूळ गोंयची न्हू, हं. ती कर्नाटकाची. हं. आतां ही गोंयान येयली लग्न जावन, हं. ही आतां तुमची नवीन कर्मभुमीशी जाल्लेली आहा. हं. त्या गांवान तुमकां मान सन्मान दिलो, इलेक्ट करून हाडली सरपंच पंच म्हणून, तुमी आतां डेप्युटी सरपंच म्हणून वावुरता. हं. तुमी असले गांवच्या लोकांकडे आनी गांवाकडे अशें करूंक फावना न्हू. हं. ज्या गांवान तुमकां इतली प्रतिश्ठा हं. दिली, आतां जेन्ना वेळ येयलो, हं. तूं ते बिल्डराची सायड घेता हें बरोबर न्हू. हं. सो हांगाच्यान गोंयभर लोकांक ही समजूत वचोंक जाय, ही देख वचोंक जाय की जे आपले इलेक्ट करता रिप्रेझेंटेटिव्ह ते कसल्या तरेचे आसता तेजेर मातशे विचार करा. हं. किंवा इलेक्शनाक फक्त लोक नाचता म्हणून आपूण नाचपाक जाय तशें आसना ते. हं. आतां प्रसंग असो येयल्लो आहा ती म्हणटा आपूण सायन करना, डडडडीत सांगता आपूण ना म्हणटा, करना म्हणटा. हं. कित्याक करना? ह्यो प्रश्न आतां ज्या वॉर्डांतल्यान निवडून येयला त्या लोकांनी वचून विचारपाक जाय. हं. हं. हे आतां प्रत्येक कडेन जायत रावतले, कित्याक गोंयान आतां मायग्रेशन इतलें वाडलेलें आसा. हे आतां पंच सरपंच जर आमची जावपाक लागले आनी तांकां आमच्या गांवचे पडलेलेच ना जाल्यार मागीर फुडें कितें करप? पूण एक म्हाका सपनेश सांग की ही जी आतां जी आपूण सायन करना किंवा ती जी तांचे जे स्टेटमेंट्स आसा किंवा तांची जी भुमिका आसा ही ती स्वता हे सगळे हँडल करता काय पॉलिटिकल प्रेशरा सकयल कोण तरी सांगता आनी ती काम करता? आतां सर्वसाधारण गोंयच्या लोकांक खबर आसा की राजकारण कशें चल्लां किंवा थंयचे वेव्हार कशे चल्ल्यात, पूण तुमी हो जो हे जे सिच्युएशन आसा ते कशें पळयता आनी कशें तातूंतल्यान एक मार्ग काडप शक्य जाता? कारण पॉलिटिकल प्रेशर निश्चितपणान दिसता. फक्त पॉलिटिकल प्रेशर आहेत फ्रॉम द हायर लेवल आसा इतलेंच ना. हा. घरचो भेदी बाकीचे पंच आसतलेच न्हू. बरोबर. जे गोंयकार पंच निवडून येयला ते घरचे भेदी, म्हणून तर वायरो चोर जाल्लो आसा. ही आमची जी म्हण आसा पळय ती हांगासर सारकी अप्लाय जाता. पॉलिटिकल प्रेशराचेर म्हणपाचें जाल्यार सीएमान कितें स्टँड घेतलो गांवच्या लोकांकडे ते आमी अजून विसरूंक ना. ना, बरोबर. ते मध्यस्थरी करपाक लागलो. बरोबर. ते जर पळय जाल्यार ही जी करता ते कांयच न्हू अशी पळोवपाक गेल्यार. बरोबर. पूण ओव्हरऑल पिक्चर पळयत जाल्यार ती एक समज वयता, ती एक मेसेज वयता. आमकां प्रत्येक लेवलाचेर कितें ना कितें आमची ज्यो चुको जाल्लेल्यो आसा त्यो सुदारणा करपाक जाय. वयल्या लेवलाचेर इलेक्शन्स येतले, पंचायत लेवलाचेर गांवच्या लोकांनी पळोवन समजूत घेवप म्हत्वाचें आहा की कसले लोक निवडून हाडटा आनी कसले लोक निवडून हाडपाक जायना हे हेजे वयल्यान कळटा, अंदाज लागता. हे सगळ्या आंदोलनाच्या हातून सगळ्यात मोठे हर्डल जे तुका दिसता सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा एक एनवायरमेंट एक्टिविस्ट म्हणून तुका कितें दिसता? सगळ्यात मोठे हर्डल थंय त्या चळवळीक कितें आसा? फक्त ह्याच चळवळीचे जर म्हणपाचे जाले जाल्यार ह्या प्रोजेक्टाक खुबशे व्हायोलेशन्स जाल्लेले आसा. कायदे पाळूंक ना ते चडशे कोर्टान आहा. सगळ्यात मोठो हर्डल एक्चुअली कोर्टाची पेसूद आहा. जितले स्लो वयतले तितले सगळ्यांकूच त्रास जातलो. इवन तो हावज ऑफ अभिनंदन लोधाचो जो डायरेक्टर येयल्लो तांकां सुद्दां सांगला पळय म्हटले तूं गांवचे लोक नाकात म्हणटा, तूं सांगता आतां आपूण जागो घेतलो फुडें कितें करपाचें तें सांग म्हणून. स्टॉप जा सद्याक, स्टॉप जा, पळय खंयच्या दिशेन वयता ते. गांवचे लोक फाटीं सरचले ना. तूं जितलो जास्त पयसो घालतलो तितलो तुका लुकसाण जाता. बरोबर. कित्याक तेणी ज्या कॉन्फिडन्स लेवलाचेर जो
प्रोजेक्ट इनिशिएट केल्लो तेजो हम्म. कॉन्फिडन्स लेवल क्लियरली हम्म. गोंयचो राज्याचो मंत्री आहा त्याचो जागो आसा हम्म. म्हटल्यार कांयच हर्डल येवचो ना आनी तेजो बिझनस धंदो न्हू तो सुरळीत वयतलो हो प्रोजेक्ट असो जो कॉन्फिडन्स आसलेलो पळय तो आतां खंय तरी आलतासो दिसता हम्म. कित्याक मिनिस्टरान आत वयर काडलेले तो म्हणटा आपूण ताका विकलो हय. आता तो जो कोण नवीन वा. जाला ओनर तो वा. आनी गांवचे लोक पळोवन आनी घेतलो तुम्ही उलया ताचे कडेन म्हणून आता हम्म. जेन्ना सरकार हम्म. कितें म्हणटा की इज ऑफ डुईंग बिझनस म्हटलें कितें सरकार सिस्टम हाडटली हम्म. कायदे हाडटले जितूंतल्यान इन्व्हेस्टरांक प्रॉब्लेम जावचो ना तांचो धंदो सुरळीत चलतलो ह्या प्रोजेक्टाक इज ऑफ डुईंग बिझनस जो कॉन्सेप्ट आसलो तो मिनिस्टर आनी मिनिस्टराचो जागो मिनिस्टराचें पोझिशन आनी मिनिस्टराचो जागो घेतल्या कारणान सगळें सुरळीत वयतले असो प्रिझम्पशन आसलेले ते आतां धक्को बसलो. ते आतां आउट ऑफ द विंडो जनालांतल्यान भायर गेल्लेले आहा म्हणून ते पॅनिक जाला आतां हांवें हालींच एक मुख्यमंत्र्याचो स्टेटमेंट पळयल्लो की आपलो त्या लोढा प्रोजेक्टाक पाठिंबो आसा असो खंय तरी एक सोशल मिडियाचेर हांव हें केल्लें आनी गव्हर्मेंटाची अदरवायजूय जी भुमिका आसा ती अशा प्रोजेक्टांक पाठिंबो दिवपाचीच आसा. तो प्रश्न उरता तो जेन्ना फाटल्या इंटरव्यूच्या वेळार तुवें म्हणिल्लें की 39A रद्द केल्या शिवाय ह्या प्रश्नाक तशें सोल्युशन परमनंट मेळचें ना म्हणून. सो 39A आतां खंय आसा आनी कशे तरेन जातल्यान तुमी इनफ इज इनफ ते हाजेर कशें हें दिता. इनफ इज इनफ मोमेंटाचो एक जो मुद्दो आसा आउट ऑफ 10 पॉयंट चार्टर 17 to 39A आउटरायट भायर वचपाक जाय म्हणून तो मुद्दो तसोच आहा आमी वी आर व्हेरी फर्म ऑन दॅट तशें 39A आनी 17.2 च्या बलबुत्याचेरूच हो प्रोजेक्ट चालू आसा कित्याक जे अप्रुव्हल्स मेळ्ळा ते बाय एंड लार्ज जर 39A आनी 17.2 च्यो ज्यो केसीस नासलेल्यो जाल्यार ताका अप्रुव्हल मेळप शक्य नासलेलें इनफॅक्ट तुवेंच म्हणलां की 39A पयलो बेनिफिशरी हो प्रोजेक्ट आसा म्हणून. फक्त 39A न्हू 17.2 चो पयलो बेनिफिशरी हो 39A चो पयलो बेनिफिशरी हो अफोर्डेबल हाऊसिंग स्किमाचो पयलो बेनिफिशरी हो म्हटल्यार कायदे जितले हाडला ते पयलो उद्घाटन करपाक हो प्रोजेक्ट तो हिशोब जाता. सो आतां ते कशें काउंटर जातले आनी मुवमेंट जेन्ना फुडें वतलो तेन्ना 39A बाबतींत कितें विचार आसा. 39A ऑलरेडी कोर्टान आसा हां. हायकोर्टाक आसा 17.2 तर सुप्रीम कोर्टान पावलेलो आहा आनी स्टे आहा इफेक्टिवली स्टे आहा 39A इवन दो कोर्टान आसा पूण स्टे ना बट ज्यो अप्रुव्हल जाल्लेले आहा दोज आर सब्जेक्टेड टू द आउटकम ऑफ द पेटिशन म्हटल्यार कोर्टान जर निर्णय घेतलो जाल्यार तुमी आपले रिस्कार थंय पयशे घालता असो मेसेज ती तुमी जर फुडें वयताय अप्रुव्हल्स घेवन आनी कोर्टान ठरयलें की तो चुकीचो आसलेलो म्हणून जाल्यार तुमचे इन्व्हेस्टमेंट झिरो. ओवरऑल जर गोंयचे सिच्युएशन पळयलें सगळे कडेन खंय जाल्यार खंय आज अमक्या जाग्यार फाल्यां तमक्या जाग्यार परवा अमक्या जाग्यार आनी नांव हें विकासाचें सगळे कडेन दिवनूच हें सगळें चल्लां. आतां जेन्ना मुवमेंट फुडें वतलो हांव चड करून इनफ इज इनफाचेरच कांय वेळार फोकस अशा खातीर दिता की तातूंत जे 10 पॉयंट चार्टर्ड आसा तातूंत हें सगळें आसा आनी आंदोलन एकदां जेन्ना सुरू जातलें खंयच्या विशया वयल्यान हें सगळें कवर जातलें. हें आंदोलन केन्ना मोठ्या प्रमाणांत सगळे लोकांक समावून हें आंदोलन केन्ना उबें रावतलें किंवा केन्ना फुडें वतलें. आतां मिटिंगो चल्ल्या पूण फुडें कितें मुवमेंट मिटिंगो चल्ला मिटिंगेचो उद्देश कितें आसा आनी आमी एक्सपेक्ट कितें करता ह्यो दोन गोश्टी आहा. आतां तुमी प्रश्न विचारला त्या हिशोबान आमी सगळे जाण अशें अपेक्षा करता की जस्टीस सर आमचो आतां लास्ट मोमेंटाक अशें कितें मॅजीक वॉन्ड काडटलो असो घुंवडायतलो आनी सगळें सारकें जातलें तशें जावं शकना काय हांगासर रामबाण उपाय असो कांय ना. अ ग्रॅज्युअल प्रोसेस स्लो प्रोसेस ह्याच कारणाक लागून कित्याक तर हांगासर खूब प्रमाणान लोक इनवॉल्ड आहा. आमी एज अ सोसायटी अशे डिग्रेड जाल्लेले आहा कित्याक तर समाजांतलो मॅक्झिमम ऑफ द पीपल सद्याक कमी विचार करपाक लागला स्वता पुरते विचार करपाक लागला. आपलो समाज आपलो गांव असो विचार जायना. तो विचार परत लोकां मदीं जितले बेगीन येतलो जितलो फास्ट येतलो तितले फास्ट इम्प्रुवायझेशन जावपाक लागतले. एज फार एज इनफ इज इनफ आसा मागीर
आम्ही इंडिव्हिज्युअली आहा बाकी हेर एक्टिव्हिस्ट आहा त्याच खातीर तुका विचारले, कारण आता जेन्ना थंय आंदोलन चलता तेन्ना सपनेश शर्लेकार किंवा शंकर पळची किंवा आनी बाकीचे जे कोण आसा खंय प्रजल सापरकंडे थंय गेल्लो आनी कोण गेलो, हो लोकांचो मोठो आतां आदार जावन बसला. आनी जर इनफ इज इनफ जर ह्या आंदोलनात एक्टिवली देंवता जाल्यार तो आनी मोठो लोकांक मोठो आदार जावपाक शकता. हांव त्या दृश्टीन तुका प्रश्न विचारता. जस्टीस सरान पयरूच सांगला, थंय येवन सांगला की इनफ इज इनफ तो मुवमेंटाचो बॅकिंग आसा म्हणून ह्या प्रोटेस्ट. तर तेंच्यांनी सपोर्ट करता म्हणून सांगला. सो वॉट एव्हर सपोर्ट इज निडेड ते प्रोव्हाइड करता. कोर्ट लेवलाचेर सध्या जो मुवमेंटाचे जे डिमांड्स आसा किंवा जी पिटिशनां आसात ती खंय आसा नेमकी? एक PIR आसा कोर्टान, जाले आतां ऑलमोस्ट 1.5-2 वर्सां जातली कोर्टान आसा ती. आणि सिनियर काउन्सिल ॲडव्होकेट नॉर्मा आल्वारीस रिप्रेझेंट करता. सो PIR हायकोर्टान आसा. तशेंच सिव्हिल कोर्टान ते बाकीचे रेस्ट ऑफ द राणे फॅमिली आहा तेंच्यांनी टायटलूच चॅलेंज केला की तेका पावर नासलेली, ऑथॉरिटी नासलेलो, हक्क नासलेलो तो जागो आपूण जावन विकपाक, कित्याक बाकीच्या फॅमिलीचेर तेजो रायट आसा. ते जाले. प्लस लोअर कोर्टांनी गांवच्या लोकांनी घातला कित्याक तेंच्यो ज्यो ट्रेडिशनल एक्सेसीस आसलेल्यो त्यो बंद केल्यो वाटो म्हणून. वयर वचपाचे, साड्यार वचपाचे ते सगळे वाट्यो बिट्यो बंद केल्ल्यो आहा हेंच्यांनी कंपाऊंड वॉल घालून. सो ते मॅटर चालू आसा. खुबशे प्रमाणात थंयसर गांवचे लोक शेड्यूल्ड ट्रायब्साचे येतात. सो तेंच्यांनी SC/ST कमिशनानूय रिप्रेझेंटेशन्स घातलेले आहा. सो हो प्रोजेक्ट जसो मार्केट केला आणि जसो दाखयला, ऍडव्हर्टायज केला पळय, तसो तो येवपाक खूप डिफिकल्ट जाल्लो आहा आता सध्याची परिस्थिती. सरकारान सुद्धा जर फुल फ्लेज ओपनली सुद्धा येवन सांगले न्हू आमकां तो जायत म्हणून, तरी आसतना तो जावप शक्य जावचो ना. पयल्यांनी आपल्या नांवाची घाण करून घेतले जशें सीएमान केली. तूं आतां थंय एक्टिव्ह आसा, तूं थंय लोकां मदीं मिसळटा, लोकां वांगडा रावता, वेगवेगळे दिसा दर दिसपट्टी वेगवेगळ्या इश्यूचे बाबतींत तूं लोकांच्या वांगडा रावता. लोकांचो ओवरऑल जो थंयचो एक हें आसा, रिस्पॉन्स आसा किंवा लोकांची एक एन्थुजियाझम आसा ह्या सगळ्या हातून की आमी फायट करतले आनी आमी जिखतले. तूं जे पळयता जेन्ना बायलां, हांगाय तुवें पळयलां चिंबोली कशे तरेन बायलां उबी रावल्ली, तुका कितें डिफरन्स कितें जाणवला की बाबा आंदोलनाची सुद्दां वेगळी रुपां आसूंक शकता, कारण तूं वेगवेगळी आंदोलनां हँडल केल्या, हांगा तूं कशें पळयता? आणि फॉर्च्युनेटली हांगा जेन्ना चिंबला स्टार्ट जाले, मागीर कालापूर जाले, इवन मिराबाग जाले, तशे बायलांनी फुडाकार घेतला. आणि फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली फॉर BJP तेंच्यांनी नारी शक्तीचे जे आसलेले पळय आपलो कॅम्पेन तो त्याच टायमार हाडलो. सो आतां लोकांक पळोवपाक बरें जालें की आर्टिफिशियल नारी शक्ती आनी रियल नारी शक्तीन कितें फरक आसता. ओके. सो ही सारकी रस्त्यावयली नारी शक्ती जी 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 आपल्या हक्का खातीर आनी आपल्या अस्तित्वा खातीर झगडटा, आपल्या गांवा खातीर, आपल्या हक्का खातीर, आपल्या भुरग्यां खातीर, आपल्या भुरग्यांक फुडल्या पिढ्यां खातीर ही खरी नारी शक्ती. लायक झांसीची राणी कारण आपल्या राज्याक लागून लढलेली न्हू ती, ना की आपल्याक पॉलिटिकल पोजिशन मेळटले, आपूण MLA जातली, आपूण मिनिस्टर जातली, ह्या उद्देशान हो स्वार्थ किंवा आनी मागीर तेंचे अदून मधून भोवले काय. आता समजा आता कोण आसा ते सायडीन त्या दिसा प्रचार चल्लेलो पणजे पयला कशी थंय करणाय मारताली ती प्रचार, भाशणां व्हडल्यान ठोकप. आणि बाकीचे लोक थंय कित्याक रावला, कित्याक ही नारी आहा ती पोजिशनान आहा, पोजिशन ऑफ पॉवर. तेंच्या भोवती गेले काय मागीर आमचे कितें साधतले, हो स्वार्थ घेवन तुम्ही कितले फुडें वचूं शकता. हो स्वार्थ चड फुडें तुमकां व्हरों शकना. ह्या सगळ्या हातून आणि पयली एक नवी हें कशी घडामोड कशी म्हणल्या जाता ताका की नो डेव्हलपमेंट झोन तयार करपाची एक TCP मंत्री एक नवो फंडा ताणें एक हाडपाक स्टार्ट केला की आमी गव्हर्नमेंट कन्सर्न आसा, खंय विकास नाका तें आमकां कळटा म्हणून आमी ते झोन तयार केल्या. 15 लाख कितें तरी स्क्वेअर मिटर जागा आमी त्या झोनांत घालून ती प्रोटेक्ट केल्या बी अशे तरेचे विश्वजीत राणे स्वता सांगता. तुमी त्या गजाली कडेन कशें पळयतात? तुमचें तेजें रिएक्शन कितें? तो
असले झोन सध्या नो डेव्हलपमेंट झोनान घालता जे प्रेझेंटली इवन रिजनल प्लॅनाच्या हिशोबान सुद्धा गेले जाल्यार त्याला डेव्हलपमेंट म्हटल्यार थंय डेव्हलपमेंट करपाक पोटेन्शियल ना. ना. बेस्ट एक्झाम्पल दिता चोपड्याचो. चोपडे थंय सेटलमेंट नासलो, हार्डली बारीकसो कितें तरी आसलो रस्ते कुशीचो. तो अख्खो काडला आनी नो डेव्हलपमेंट झोनान घातला. पूण तेका डेव्हलपमेंट पोटेन्शियल क्रिएट कोणी केल्लेले? टीसीपी मिनिस्टरान आनी तेजे डिपार्टमेंटान 17 अंडर रिजनल प्लॅनान तेन्ना प्लॅन करतना चुकलेले. तो सेटलमेंट आसपाक जाय आसलो म्हणून करेक्शन करून तुवेंनूच दिल्लो न्हू. बरोबर. सो तूं आतां एनडीझेड करून हे जागे जे आतां प्रोटेक्ट करतलो म्हणून सांगता पळय, त्या जाग्यांक रिस्क कोणाची आसलेली? बरोबर. आनी कशी आसलेली? त्या जाग्यांक रिस्क टीसीपी मिनिस्टराचीच आसलेली आनी कशी आसलेली? 39Eचीच आसलेली. बिल्डर लॉबीची आशिल्ली. हय. आनी हो तेंचो पात्रांव जाल्लो आहा न्हू सद्या, तारणहार हो. सो तो एनडीझेड करता जागे प्रोटेक्ट करपाक कोणा कडल्यान वाचोवपाक स्वता कडल्यान न्हू. तूं 39A काड, तेका तरी इन एनी केस थंय डेव्हलपमेंट करपाक स्कोपूच ना. तो आपूण म्हणटा वाघेरी हिलाक आपूण एनडीझेड केलो. वाघेरी हिल बफर झोनान पडटा, वायल्ड लायफ सँच्युरीच्या. तुजे 39A थंय चलचे ना. कांयच चलना थंय. एट टू दॅट प्रायव्हेट फॉरेस्टान पडटा. तूं 39A 17(2) कितें आनीक कितें सुद्दां हाडलें जाल्यार थंय डेव्हलपमेंट करूंक जमचें ना. म्हटले तूं मेजा वयले केळे दिवन सागवात जोडपाक सोदता पळय, बेस्ट एक्झाम्पल. ओके. सो अशे तरेन आतां आंदोलनाची एक तयारी आसा, जावपाक लागल्या. इश्यू बेज सुद्दां जर वचपाचें जालें जाल्यार एक आंदोलन करपाचें आतां लोकांची मानसिकता आतां तयार जाल्या. येवपी दिसांनी अशे तरेन म्हणजे पावसा मेरेन फाटीं जेन्ना आमी जस्टिसा कडेन उलयताले ते म्हणटाले की पावस जेन्ना 1-2-3 म्हयने एक खूब हालचाली करपाक मेळना, आमकां जें कितें करपाक जाय तें पावसा मेरेन आमी हें करतले. हे सगळे जे पावसा मेरेनची तयारी आसा तातूंत आनी कितें कितें भर पडपाक शकता हे तयारीत, जे उपरांत पावसा उपरांत आंदोलन करपाक एक ग्रावंड तयार जातलो? आंदोलन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. लायक आमी म्हणटात, खुबशे लोक म्हणटात आमी कितले दीस म्हणून एजिटेट करतले, कितले दीस म्हणून सरकारा कडेन फायट करतले. इफ गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, क्वेश्चनिंग देम, स्टँडिंग अगेन्स्ट देम इज ऑल्सो अ कंटिन्युअस प्रोसेस. आमी अशे एकूच कितें व्हडलो प्रोटेस्ट करतले सगळे जाग्यार घालतले ते जावं शकना. दॅट्स अ मिसप्लेस कॉन्सेप्ट. म्हाका तर तशें दिसना. तुमकां जर दिसता जाल्यार तुम्ही कंटिन्युअस त्यांच्या अगेन्स्ट, ते खंय चुकता जाल्यार तेंकां तुमी चुकला सारके लायनीर हे सांगपी लोक जाय. तो सुद्दां आंदोलनाचोच तसो भाग. तो आमचे लोक ते विचारपाक विसरला, फाटी सरता म्हणून ही परिस्थिती जाल्या ना आमची. बरोबर. द बेस्ट एक्झाम्पल हांव ही ऑपॉर्च्युनिटी घेता हें करपाक. बीजेपी इज नॉट फॉर्मेडेबल, पूण बीजेपी पॉलिटिकली डिफीट करतले जे आसा पळय ऑपोजिशन म्हणटात तेंकां आमी, ते खंय आहा? बरोबर. बरोबर. ते ऑपोजिशन पळय आसा. कित्याक आमी फाल्यां वचोन बीजेपी नाका जाल्यार थंय दॅट्स अ स्पेसिफीक डोमेन. लेजिस्लेशन इज वन ऑफ द पिलर्स ऑफ द डेमोक्रेसी. म्हटलं स्पेसिफिक सब्जेक्ट आणि तितून स्पेसिफिक प्लेयर्स असतात. बीजेपी इज वन ऑफ द प्लेयर विच इज व्हेरी पॉवरफुल प्लेयर. फॉर्मेडेबल म्हणतो, पॉवरफुल, अनडिफिटेबल म्हणतो, पॉवरफुल प्लेयर. आता तेका जर तुम्ही डिफीट करतले जाल्यार तुमकां सगळ्यांक एकठांय येवपाक जाय. बरोबर. बरोबर. इवन दो आमी म्हणटा की पोर्तुगीजांनी आमचे अशें केले तशें केले, देवळां मोडली, हे मोडली, छत्रपती शिवाजीन हिंदू धर्म राखलो. पूण जेन्ना केन्ना स्ट्रॅटेजिकली मराठ्यांक जेन्ना गरज पडटाली ते पोर्तुगीजांची मदत घेताले मोगलांक डिफीट करपाक. दॅट इज वॉर स्ट्रॅटेजीज. बरोबर. दॅट इज बेटर स्ट्रॅटेजीज. तुम्ही सरसकट ही पूर्व ही पश्चिम तशें आसना, ते ब्लॅक अँड व्हायटान आसना. जेन्ना तुम्ही युद्धाक देंवता, युद्धान एक एकदा दुश्मनांक सुद्धा वांगडा घेवन व्हडल्या दुश्मना वांगडा लढचे आसता. बरोबर. आयच्या दिसाक ऑपोजिशन खंयसर अस्तित्व आसा ते अस्तित्व मिटोवपाक उठला. डिस्ट्रक्टिव्ह जाल्लेली आहा ऑपोजिशन. ह्या परिस्थितीन आता सर्वसामान्य लोकांक न्हू मॉनिटर जावचे पडटले. क्लास मॉनिटर असतात पळय तशें. हे तुमचे चल्ला ते बरोबर न्हू, जाग्यार बसा, सांगता तशें करा. इनफ इज इनफ मुवमेंट सद्याक लोकांक ती मॅच्युरिटी लेवलचेर हाडपाचो प्रयत्न चल्ला, अवेअरनेस क्रिएट करपाचो प्रयत्न चल्ला. आता सपनेश एक लास्ट प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न.
थंय एक चर्चा आसा आमी आयकल्या खरा करून की अपोजिशनांतले सुद्दां अजून कांय MLAs थंय पावून आनी लोकांक त्या बद्दल राग आसा. लोक उलयता वेगवेगळ्या पद्दतीन लोक थंय उलयता. तूं थंय एक्टीव आसता. तुजें कितें त्या हेजेर हें आसा? आता 3 आमदार हं. थंय पावूंक ना. 3 पावून 2 काँग्रेसीचे हं. आणि 1 गोवा फॉरवर्डाचो. हां. विजय सरदेसाय पावूंक ना, ॲडव्होकेट कार्लोस पावूंक ना आणि आल्टन पावूंक ना. ओके. टू एन एक्सटेंट जेन्ना पहिल्यांदा बाप अमित बाप पाटकर पावलेलो अध्यक्ष तुमचो, तांकां रिक्वेस्ट केल्लेले की तुमचे आमदार मातशे पळया म्हणून. तेन्ना तिगय पावूंक नासलेले. पण आफ्टर दॅट रिक्वेस्ट बाप युरी एलोपी पावलो. आफ्टर दॅट त्यांचो आदलो पक्षाचो जो हो आसा प्रेसिडेंट आसलेलो बाब गिरीश गिरीश चोडन तो पावलो. ते येयल्ले. तांकां स्पेसिफीक रिक्वेस्ट केल्ली. ते म्हटलं आपण उलयता. आता क्वेश्चन हो पडटा आमकां इन एब्सन्स ऑफ एनी क्लॅरिटी की हेंकां स्वताहून येवपाचें ना. इवन दो माजी आनी आजी तेंच्या अध्यक्षान सांगूनय येवपाचें ना जाल्यार कित्याक येवपाचें ना. आनी ह्या तांकां प्रश्न कोणी विचारूंक जाय. आमी जर परत परत बीजेपीचे अंधभक्त जर म्हणून तांकां एलिज करता जाल्यार काँग्रेसीन आपले जे कार्यकर्ते आसा किंवा वेल विशर्स आसा ते आमी एक अंधभक्त काडून दुसऱ्या पार्टीचे अंधभक्त हाडटा अशें जावंक फावना. बरोबर. तुम्ही मातशे लॉजिकल सेन्सिबल आहा म्हणून विचारा तांकां आनी आमकां कळया न्हू कित्याक येवपाची इच्छा ना. हो प्रश्नाचे उत्तर मेळप गरजेचें. पळय आमी प्रॉब्लम ए आनी प्रॉब्लम बी सेम इंटेन्सिटीचे आहा पूण प्रॉब्लम ए सद्याक आतां फुड्यान दिसता म्हणून ते काडून प्रॉब्लम बी हाडले जाल्यार आमचें पोझिशन तेच उरली ना. बरोबर बरोबर. आमकां सेन्सिबल लिडरशिप्स आनी जर अशें आसा आनी तुमकां येवपाची इच्छा ना, 41 दीस जालो, तुमकां कित्याक येवपाची इच्छा ना ह्या प्रश्नाची उत्तरां तरी दिया न्हू तुमी. बरोबर. आपल्याक जाय तशें करूंक मेळचलें ना. बरोबर. सपनेश, खुबश्या प्रश्नाची उत्तरां बरे तरेन तुवें परत एकदां आमकां दिल्या. आमचे जे प्रेक्षक आसा जे पळयता तांच्या मनात हे प्रश्न येत रावता आनी आमी तुमच्या माध्यमांतल्यान ह्या प्रश्नाक तांची जाप दिवपाचो आमचो यत्न आसता. आयज आयले तुमच्या वेळांत वेळ काडून त्या बद्दल तुमकां मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. नमस्कार.